राज्यातली एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होण्याची शक्यता. 20 जिल्हा परिषद आणि 291 पंचायत समितीच्या निवडणुका डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांना आता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेले निर्णय बदलण्याचा अधिकार. राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2024 लागू. निर्णय बदलल्यास त्याची कारणं मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात द्यावी लागणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करणार. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि विधिमंडळातील संख्याबळावर पक्षाची मालकी ठरवण्याच्या पद्धतीवर सिब्बल यांचा आक्षेप. ठाणे महानगरपालिकेकडून मालमत्ता करात 12% वाढ. बिगर निवासी मालमत्तांवरील करात 20% वाढ. 10 वर्षांनंतर मालमत्ता करांमध्ये वाढ. घोडबंदर पट्ट्यात 1800 लॉटच्या पेड पार्किंग धोरणालाही मंजुरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक बोलावली. ठाण्यातील 900 खाटांच्या सुपर सिव्हिल रुग्णालयाचा आढावा घेणार. तसंच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचाही उपमुख्यमंत्री शिंदे आढावा घेणार. भंडारा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा. दूध संघावर भाजपचं वर्चस्व. मात्र राजीनामा दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण. 4 ऑगस्ट 2025ला वर्णी विलास काटेखाये यांची अध्यक्षपदी वर्णी. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील कान्हाळ गावातील अनुदानित युगांतर प्राथमिक आश्रमशाळेची विदारक परिस्थिती समोर. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी एकही बेड नाही. शाळेला वन्य प्राण्यांचाही धोका, तरीही उपाययोजना नाही. रायगडच्या खालापूर तालुक्यातील तुकसई गावाजवळ पुलाची अतिशय बिकट अवस्था. प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. अनेक गावांसह वाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी पूल महत्त्वाचा. बुलढाण्यातील लोणार सरोवराच्या संवर्धनाला वेग. सरोवराच्या विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 42 कोटी 79 लाखांचा निधी मंजूर. लोणार सरोवर आणि परिसराचा कायापालट होणार. पुण्यातील बालेवाडी म्हाळुंगे इथं रस्त्यांवरच्या खड्ड्यानं 11 वर्षाच्या मुलाचा बळी घेतला. खड्ड्यांमुळे बाईकचा अपघात. बाईकवरून खाली पडलेला 11 वर्षांचा मुलगा आयशर ट्रकखाली सापडला. मुलाचा जागीच मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. मुंबईतल्या दहिसरमधील क्लिनिकमधून रुग्णाची सोनसाखळी लंपास. 19 ग्रॅम सोनसाखळीची किंमत 2.5 लाख रुपये. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला अटक केली आहे. संजय दुबे असं सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीचं नाव. ठाण्यातल्या मीरा रोडमध्ये भरधाव वेगातील वाहन चालकाचा धिंगाणा. रस्त्याच्या कडेला लोकांना उडवून वाहन चालक पसार. काल रात्री 8:30च्या सुमारासची घटना. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. नाशिक रोडमध्ये सुमित पगारे हत्या प्रकरणात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल. पूर्व वैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून 2 गोळ्या झाडून सुमित पगारे यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी 24 तासात आरोपींना बेड्या ठोकल्यात. आणखी दोघांचा शोध सुरू आहे. नाशिकमध्ये मित्राच्या मदतीनं प्रियकराची गळा चिरून हत्या. महिला आणि मयत व्यक्ती 15 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत असल्याची माहिती. 18 तास मृतदेह घरात ठेवल्यानंतर रात्री कसारा घाटात फेकल्याची घटना. गोरखनाथ सातपुते असं 40 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव. नांदेडमधील इंदरसिंग बावरी यांच्या हत्येप्रकरणी हत्येचं रिक्रिएशन. 4 आरोपींना हत्या झाली त्या ठिकाणी नेऊन पंचनामा केला. आर्थिक वादातून इंदरसिंग बावरी यांची हत्या झाली होती. आतापर्यंत 5 जणांना अटक. कैलास बिगानिया गँगकडून हत्या झाल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगर परिषदेच्या अधिकृत ईमेल खात्याचा पासवर्ड बदलून त्याचा अनधिकृत वापर. तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंत्याविरोधात कारंजा पोलिसात गुन्हा दाखल. नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक अब्दुल सत्तार यांच्या तक्रारीनंतर कारवाई. बुलढाण्यातील मलकापूर आगारात अज्ञातानं 4 ते 5 बसेस फोडल्या. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही बंद. आगार व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पोलिसात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. सांगलीतील वारणा धरण 94% भरलं. धरणात 8,217 क्युसेकनं पाण्याची आवक. वारणा नदीपात्रात 5,900 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या ममुराबाद गावातील जिल्हा परिषदेच्या अँग्लो उर्दू शाळेला पाण्याचा वेढा. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यानं तिथं पाणी कायम. उपाययोजना करण्याची मागणी.
गणेशोत्सवासाठी कोकणात जादा गाड्या सोडा अशी मंत्री भरत गोगावलेंची मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी। तर गोगावलेंच्या मागणीला सरनाईकांची तात्काळ मंजुरी। कोकणात गणेशोत्सवानिमित्त जादा गाड्या सोडण्याचे आदेश। संत गजानन महाराज पालखीतील भाविकांना 3 लाख मोदकांचा महाप्रसाद। संत गजानन महाराज उपासना परिवाराकडून मोदकांचा महाप्रसाद। आषाढी वारी करून पालखीचा परतीचा प्रवास आज खामगाव इथे मुक्कामी। गडचिरोलीतील मार्कंडादेव इथं उत्तर वाहिनी वैनगंगा नदीवर महागंगा आरती पार पडली। वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर वैनगंगेच्या घाटावर महागंगा आरती सोहळ्याचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरमधील बीबी का मकबऱ्यातील ऐतिहासिक हौदाला खेळाचं मैदान बनवलं। तरुणांचा हौदात धावतानाचा व्हिडिओ व्हायरल। राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह। रायगडात बोंबलाची मोठी आवक, मासळीचे दर घसरले। बोंबलाचा वाटा 50 रुपयांवर तर पापलेट कोळंबी देखील 400 ते 500 रुपयांवर। मासळी स्वस्त झाल्यानं खवय्यांचीही बाजारात गर्दी। परवा काल तर 200चा वाटा होता, आज सकाळी 100चे एवढे वाटे बोंबील होते। आता संध्याकाळी जे आले 4-5ला ते 50नी पण वाटा कोणी घेणार नाही। आता दुपारी 2 वाजता बोंबील जे येतील ते सर्व मोठे मोठे येतील आणि 50नी पण वाटा घेणार नाही, एवढे बोंबील जास्त आहे, खूप जास्त यायला लागले। हो, उद्या पण 50चा वाटा, आज 4 दिवस तरी 50चा वाटा बोंबलाचा तुम्हाला भेटणार। पुढचा रविवार येईपर्यंत तरी पापलेट पण आले, आपल्या भरपूर आली। मध्य प्रदेशमधील दारूची गोंदियात अवैध वाहतूक, दोघांना अटक। लाखो रुपयांचा माल जप्त। टेंभुटोला ते पिपरिया मार्गावरून 4चाकी वाहनातून मध्य प्रदेशातून अवैध दारू आणल्याचा प्रकार। झारखंड सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांपुढे झुकलं। JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची घोषणा। सरकारच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष। 24व्या दिवशी सरकारकडून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा आंदोलक देवेंद्र महातो यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद। JSSC CGL परीक्षा रद्द झाल्यानं केलं अभिनंदन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।